नमस्कार, सुनीता किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चुरमा लाडू। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बिना चाललेलं घेतलंय। पाव कप बारीक रवा घेतलेला आहे, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे, तर आपल्याला जास्त तुपाचा वापर नाही करायचा आहे। आता ह्या पिठामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते। आता हे तूप आहे ना, ते सगळ्या ह्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा, आपण हे तूप सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे बघा, आपलं पीठ मळून झालंय। जे जाडसर आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर हे बघा, 5 मिनिटं झालेत, आपले पीठ पण झाले तयार। एवढ्या आकाराचे मी गोळे करून घेते। इथे आपले गोळे बनवून झालेले आहेत। आता मी लाटायला घेते। ही बघा, अशी मी एक पोळी लाटून घेतले। जास्त आपल्याला पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही लाटायचे। हे अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्या पोळ्या लाटून घ्यायचे। आता इथे आपला तवा गरम झालाय। पहिलं मी थोडंसं तूप टाकून घेते आणि ही एक पोळी ह्याच्यामध्ये टाकून घेते। बघा, आपली पोळी मी खरपूस अशी भाजून घेतले। आता अशाच आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून आणि भाजून घ्यायच्या आहेत। आणि लाटताना काय आपण इथे पिठाचा आणि तेलाचा कसला वापर नाही केलाय। हे बघा, आपल्या सगळ्या पोळ्या भाजून झालेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी ह्या सगळ्या चपात्या आपल्या तोडून घेतल्यात, असे तुकडे करून। हे बघा, ह्या छोट्या भांड्यात मी हे तुकडे टाकून असे घेते ह्याच्यात। आणि आता बारीक करून याचा आपण भुगा करून घेऊ। हे बघा, आपलं सगळं बनवून तयार झालेलं आहे। 1 चमचा मी तूप टाकून घेते ह्याच्यामध्ये। हे ड्रायफ्रूट घेतलेत ना, ते आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। थोडे आपले ड्रायफ्रूट तळून झालेत, काढून घेते। तर परत ह्याच्यात मी 2 चमचे तूप टाकून घेते। 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी, तो ह्याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा, आपला गूळ वितळलाय। या मिश्रणामध्ये हा गूळ ह्याच्या असा ओतून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट घेतलेत, ते पण आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे। वेलची पावडर आणि मी थोडी मनुका घेतल्यात आणि जायफळाचे पूड घेतले। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, मिक्स करून झालंय। आता आपण लाडू बांधूया। हे बघा, हे असे आपले लाडू ह्या आकाराचे मी बांधून घेतलेत। इथे खसखस घेतले, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचा हा लाडू। अशा प्रकारे आपला लाडू हा एक बनवून झालेला आहे। आता असेच आपण सगळे लाडू बांधून घेऊया। तर इथे आपले चुरमा लाडू बनवून तयार झालेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।